गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। भाजपची कोकण ठाणे विभागाची बैठक झाली। माहितीमध्ये लढायचं की स्वबळावर याचा निर्णय जिल्हा पातळीवर होणार। टीका करताना युतीमध्ये असल्याचं भान ठेवा। बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांचे आदेश। स्थानिक निवडणुकीमध्ये शक्य तिथे युती करणार, मात्र स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। 2014 मध्ये अचानक भाजपाने युती तोडली, युती तुटली तेव्हाच भाजपचा शिवसेना तोडायचा डाव होता। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। मुंबई पालिकेच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंकडून प्रभागनिहाय आढावा। माहीम, वडाळा, धारावी, सायन, कोळीवाडा, अणुशक्तीनगर, चेंबूर विधानसभांचा शिंदेंकडून आढावा। अंतर्गत हेवे दावे ठेवू नका, एकत्र काम करा, एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता शिवदूत असणार। शिवसेनेचे शिवदूत प्रत्येकाच्या घरी जाऊन नागरिकांशी संवाद साधणार। शिवदूतांचं काम योग्य पद्धतीने झालं पाहिजे, कंटाळा करू नका, शिंदेंच्या शाखा प्रमुखांना सूचना। महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्यास आम्ही एकमेकांना पाडणारच, आगामी निवडणुकांबाबत गिरीश महाजनांचं वक्तव्य। निवडणुकांचा निकाल लागला की कोणाचा बँड वाजणार हे समजेल, गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरे ब्रँडची सुरुवात झाल्यानंतर तुमचा बँड वाजेल, उद्धव ठाकरेंचा पलटवार। सत्तेमध्ये एक फूल आणि दोन हाफ बसलेत, हा हंबरडा मोर्चा नाही तर सरकारसाठी इशारा मोर्चा आहे। संपूर्ण महाराष्ट्र चक्काजाम करू, ठाकरेंचा सरकारला इशारा। आम्ही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही, शेतकऱ्यांना योग्य मदत करू, ठाकरेंच्या पुन्हा रस्त्यावर उतरू या इशाऱ्यानंतर फडणवीसांचं उत्तर। उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, तर 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000 हेक्टरी मागतोय, उद्धव ठाकरेंचं उत्तर। हंबरडा मोर्चाच्या ऐवजी आसोड मोर्चा काढला असता तर बरं झालं असतं, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर टीका। ठाकरेंनी स्वतःवर आसूड मारून घ्यावा, शेलारांची टीका। ठाकरेंचा हंबरडा मोर्चा काढण्याचा प्रयोग फेल गेला। हंबरडा मोर्चावरून मंत्री संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। त्यांचा हंबरडा आम्ही 2022ला फोडला, तेव्हापासून ते रडतायत, शिरसाटांची ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे संजय राऊतांनी पक्ष स्मशानामध्ये नेला, ठाकरे राजकीय स्वार्थासाठी मोर्चा काढतायत। ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावरून भाजपा आमदार संजय केणेकरांचा निशाणा। मी मुख्यमंत्री असतो तर शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळेची वाट बघितली नसती, नरेगातून जाहीर केलेल्या 3 लाखांपैकी 1 लाखाची मदत दिवाळी आधी द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। उद्धव ठाकरे सर्वात हतबल मुख्यमंत्री होते, ठाकरेंनी कोरोना काळामध्ये रस्त्यावर येऊन कोणालाही मदत केली नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल, उद्धव ठाकरेंना फडणवीसांवर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका। मी आरशामध्ये बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर। ठाकरेंनी आरशामध्ये बघावं, नंतर ते असे मोर्चे काढणार नाहीत, फडणवीसांनी केली होती टीका। मोर्चामध्ये मनसे सुद्धा सहभागी झाली याचा अभिमान। आपण भांडलो तर शत्रू हवेत कशाला, असतील शत्रुत्व हे बंद करा आणि घरामधलं शत्रुत्व बंद करा, मुळावर उठले त्यांना फेकून द्या। ठाण्यामधल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं ठाकरेंची सेना आणि मनसेला आवाहन। महाराष्ट्रावरील प्रत्येक संकटाविरुद्ध आम्ही नेहमी एकत्र येऊ, राज ठाकरेंवरील प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं विधान। हाच माणूस दगा देणार असं अनंत तरेंनी सांगितलेलं, हेलिकॉप्टरने शेतामध्ये जातो, भाजी की रेडा कापतो माहिती नाही। ठाण्यातून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। एखादा दुसरा व्यक्ती मेल्यानं राजकारणाला फरक पडत नाही, जैन धर्मसभेतील केवल्य रत्न महाराजांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता। कबुतराला शांतता प्रिय म्हणत डॉक्टरांचा मूर्ख असा उल्लेख। धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला म्हणून फडणवीस सत्तेत, जैन धर्मगुरू धर्मानंद महाराजांचं वक्तव्य। राजसत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, धर्मानंद महाराजांचा इशारा। आम्हाला जैन मुलींबद्दल नितांत आदर, कुणी काही बोललं असेल तर मला माहिती नाही, जैन मुलींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सरन्यायाधीशांना बूट फेकून मारणाऱ्या वकिलाची बाजू ऐकली पाहिजे, कबूतर बचाव धर्मसभेत भारतानंद सरस्वती यांचं वक्तव्य।
ठाण्याच्या मुंबऱ्यामध्ये भीमसैनिकांकडून राकेश किशोर आणि अनिल मिश्रा यांच्या विरोधात निदर्शनं. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कारवाईसाठी पत्र दिलं. सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. वैयक्तिक टीकेवर फडणवीसांच्या नेत्यांना सूचना. कुणी वैयक्तिक टीका करू नये. जयंत पाटील आणि पडळकरांच्या वैयक्तिक टीकेवरही आमचा आक्षेप होता. शिवाय चंद्रकांत पाटलांवरही होणारी टीका वैयक्तिकच आहे. ही चिखलफेक संपली पाहिजे, फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवारांची राष्ट्रवादी संग्राम जगतापांना नोटीस पाठवणार. जगतापांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत. अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट. दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, जगतापांनी केलं होतं वक्तव्य. संग्राम जगतापांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करायचं ठरवलेलं दिसतंय. संग्राम जगताप यांना त्याची जबाबदारी समजते. संग्राम जगतापांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर मंत्री राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया. संग्राम जगतापांचं वक्तव्य मला अजब वाटतं. सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं. बाबासाहेब पाटील आणि संग्राम जगतापांच्या विधानावर सुळींची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये तानाजी सावंतांचा पुतण्या घायवळसोबत पार्टनर म्हणून काम करतो, रोहित पवारांचं वक्तव्य. घायवळनं पासपोर्टसाठी अहिल्यानगरमध्ये अर्ज केलेला. तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावपोटी क्लीन चिटनंतर घायवळला पासपोर्ट मिळाला. तेव्हा कोणाचा दावा होता? निवडणुकीमध्ये घायवळनं कोणाचं काम केलं? फडणवीसांचा सवाल. देवेंद्र फडणवीसांनी तिसरा डोळा उघडलाय. घायवळ असो की पायवळ, गुन्हेगारांवर कारवाई होणार. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. सचिन घायवळच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 4 पथकं वेगवेगळ्या भागामध्ये रवाना. गुन्हे शाखेच्या एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास. सचिन घायवळ सध्या महाराष्ट्रातच लपून असल्याचा तपास यंत्रणांना संशय. रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी. सूत्रांची माहिती. घायवळ प्रकरणामध्ये भाजप नेत्यांचे संबंध जोडून धंगेकरांचे आरोप. भाजपसह पक्षातील नेत्यांकडूनही शिंदेंकडे तक्रार. आता आपण काँग्रेसमध्ये नाही, हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाही. अजित पवारांचा टोला. आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत हे लक्षात ठेवावं, अजितदादांचा सल्ला. सचिन घायवळवर सुद्धा मोकोका अंतर्गत कारवाई. निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये घायवळवर एकही गुन्हा दाखवला नाही. हा रिपोर्ट कुणाच्या दबावाखाली तयार केला? सवाल उपस्थित करत भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळेंचा रोहित पवारांकडे रोख. लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात 120 कोटी रुपये वाटले. चंद्रकांत खैरेंचा संदीपान भुमरेंवर मोठा आरोप. मराठी वाचता येत नाही अशा माणसाला जनतेने निवडून दिल्याची टीका. बाबासाहेब देशमुखांना निवडून आणलं तेव्हा पालकमंत्री नव्हतो. विधानसभेला शहाजीबापूंच्या विरोधात काम केल्याची जयकुमार गोरेंची कबुली. तर मला भाजपने पाडलेलं नाही. जयकुमार गोरे भावनेच्या भरामध्ये बोलले असतील. शहाजीबापू पाटलांची प्रतिक्रिया. विधानसभेला शहाजीबापूंच्या विरोधात काम केल्याची गोरेंची कबुली. भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंचा इशारा. पोलीस बळाचा वापर केल्यास गनिमी काव्याने आंदोलन करू. काळकुटेंची प्रतिक्रिया. न्यायालयाबाहेर मुक्ताफळ उधळणाऱ्यांना काय उत्तर देणार? ओबीसी नेत्यांच्या वक्तव्यावरून राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया. प्रसिद्धीसाठी वक्तव्य करताना सामाजिक सलोखा बिघडवू नये, विखेंचं वक्तव्य. सर्वाधिक टॅक्स भरतात म्हणून मुंबईवर राज करणार का? अविनाश अभ्यंकरांचा सवाल. मुंबईवर सर्वात जास्त अधिकार मराठी माणसांचा आहे. जैन मुनी आणि महाराजांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यानंतर अविनाश अभ्यंकर यांची प्रतिक्रिया. आम्हा पुढाऱ्यांना सर्व लोक शिव्या देतात. ज्याला शिव्या ऐकता येतात त्यानेच आमदार व्हावं. मंत्री गुलाबराव पाटलांची भाषणादरम्यान प्रतिक्रिया. गुलाबराव पाटलांच्या भाषणामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला. मनोहर भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मुख्यमंत्र्यांच्या भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीवेळी मनोहर भिडे दाखल. मवी आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार. मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते भेट घेणार. फडणवीस, शिंदे, अजित पवारांनीही शिष्टमंडळामध्ये सहभागी होण्याचं आवाहन. मुंबईतील एसआरए प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेंनी बैठक बोलावली. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये बैठकीचं आयोजन. पदाधिकाऱ्यांनी वॉर्डमधील समस्या शिंदेंसमोर मांडल्या. महेश मांजरेकरांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कार्यक्रमाला उपस्थिती. दिवाळी यादी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींनाही लाभ. मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसांमध्ये मोजणी होणार. राज्यामध्ये खासगी भूमापक येणार. चंद्रशेखर बावनकुळेंची ऐतिहासिक घोषणा. मराठवाड्यामध्ये भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर खलबत. एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या राज्यभर वंजारी समाजाकडून चक्काजाम आंदोलन केलं जाणार.
उद्याच्या आंदोलनामध्ये सर्व वंजारी समाजाच्या आमदारांनी सहभागी व्हावं, जय भगवान महासंघाच्या बाळासाहेब सानप यांचं आवाहन. दक्षिण मुंबईमध्ये स्वदेशी दीपावलीचा नारा दिला. व्यावसायिकांकडून पूरग्रस्तांसाठी 22 लाखांचा निधी दिला. मिलिंद देवरा यांची माहिती. बीडच्या आष्टीमधील ॲडव्होकेट बीडी हंबर्डे महाविद्यालयाकडून पूरग्रस्तांना मदत. आपल्या स्वनिधीमधून आष्टी तालुक्यामधल्या 21 गावात जाऊन घरोघरी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. धुळ्यामध्ये बाबासाहेब पाटलांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. बाबासाहेब पाटलांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध. ठाकरेंच्या शिवसेनेकडून झाशी राणी चौकामध्ये जोरदार निदर्शन. कळव्यामध्ये परप्रांतीय महिलेनं मराठी पुरुषाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती. घटना मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून या महिलेला मनसे स्टाईलनं उत्तर. परप्रांतीय महिलेच्या कानशिलात लगावत तिला माफी मागायला लावली. मीरा भाईंदरमधील हनुमान मंदिराच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये मनसेने उडी घेतली. मंदिराच्या संरक्षणासाठी मनसेकडून आज भव्य महाआरतीचं आयोजन. महाडमध्ये सैनिक कॅन्टीनचं उद्घाटन. कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले आणि लेफ्टनंट जनरल टी.सी. कुशवाह यांची उपस्थिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुवाहाटीमध्ये घेतलं कामाख्या देवीचं दर्शन. देवीच्या दर्शनासाठी कुटुंबियांचीही उपस्थिती. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार. हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांचं वक्तव्य. अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव साजरा. तुकडोजी महाराजांच्या मौन श्रद्धांजली कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लावली हजेरी. पुण्यामध्ये मतदार यादी विभागणी लवकरच. पुणे पालिकेला निवडणूक आयोगाकडून यादी प्राप्त. स्थानिक पातळीवर मतदार यादी घेऊ नये. आयोगाकडून देण्यात आलेली मतदार यादीच ग्राह्य धरावी. निवडणूक आयोगाचे आदेश. अमळनेरमधील खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचं नाव वगळलं. कार्यक्रमाला गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, स्मिता वाघ यांची उपस्थिती. मात्र केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या नावाचा शिक्षण मंडळाला विसर पडला का, सवाल उपस्थित. शिर्डीमधल्या सावळी विहीरमध्ये विखे पाटील समर्थकांचं लक्ष्मण हाकेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. विखे पाटलांबाबतच्या वक्तव्याबाबत हाकेंनी माफी मागावी, आंदोलकांची मागणी. रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील वादामध्ये मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांची उडी. रायगड हा तटकरेंच्या बापाचा मक्तेदारीचा जिल्हा नाही. कुणी कुठेही जाऊ शकतं, कोणालाही कुणी अडवू शकत नाही. विकास गोगावले यांची तटकरेंवर टीका. स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा प्रकार. तानाजी मोहिते तरुणासह 2 जणांना सांगोला पोलिसांकडून अटक. दारूच्या नशेमध्ये दारूची बाटली फेकल्याची प्राथमिक माहिती. केदारनाथमध्ये दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई नावाचे बॅनर झळकलं. शिवसेना उपशहर प्रमुख कल्पेश पाटलांनी बॅनर झळकावलं. नवी मुंबई विमानतळाला दीपा पाटलांचं नाव मिळावं, केदारनाथांच्या चरणी प्रार्थना. आज राज्यभर वंजारी समाजाचं चक्काजाम आंदोलन. एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाचं आंदोलन. आंदोलनामध्ये सर्व वंजारी समाजाच्या आमदारांनी सहभागी व्हावं. जय भगवान महासंघाच्या बाळासाहेब सानप यांचं आवाहन. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री. पुण्यामध्ये 20 औषध विक्रेत्यांवर कारवाई. राज्यामध्ये 107 विक्रेत्यांचे परवाने निलंबित. राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा. सिडकोच्या 12.5% भूखंड प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी. सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? तुम्ही कारवाई करा, नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागेल. सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त. आशिष शेलारांच्या जनता दरबार कार्यक्रमाच्या हॉलबाहेर गोंधळ. जनता दरबारासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्यामुळे गोंधळ. 4 ते 5 तास बसूनही नंबर येत नसल्यामुळे नागरिक संतप्त. पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव दुचाकीची कारला भीषण धडक. सुदैवाने हेल्मेट असल्यामुळे दुचाकी चालक किरकोळ जखमी. अपघाताचा सीसीटीव्ही व्हायरल. शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच. भाषा आणि शिक्षण तज्ज्ञांचा सरकारला सल्ला. जनतेची मतं जाणून घेण्यासाठीच्या प्रश्नावलीची गरज काय? भाषा तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित. 5 पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाही, तर शाळा बंद करण्याचा आदेश अधिकाऱ्यांनी मागे घेतला. अनिल अंबानी यांचे सीएफओ अशोक कुमार पाल यांना ईडीकडून अटक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीची कारवाई. काही दिवसांपूर्वी ईडीनं अनिल अंबानींची चौकशी केली होती. नागपुरात 5व्या दिवशी आयटीचं धाडसत्र. गो गॅसचे व्यवस्थापकीय संचालक नितीन खारा यांच्या कार्यालयावर छापा. नितीन खारा यांच्यावर वर्षभरात झालेली ही तिसरी मोठी कारवाई. पुण्यामधल्या भिडे पुलावरून वाहतूक पुन्हा सुरू. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांना दिलासा. मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असल्यानं काही दिवस पूल वाहतुकीसाठी बंद होता.
विधानमंडळामध्ये दिलेली कोणतीही आश्वासनं 90 दिवसांच्या आत पूर्ण करणं बंधनकारक. राज्य सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा समिती नेमली जाणार. संसदीय कार्य विभागानं परिपत्रक काढलं. मीरा भाईंदरच्या उत्तरमधील शहरी उद्यानाचं लोकार्पण. आयुक्त राधा गोविंद शर्मा यांच्या हस्ते लोकार्पण. पालिका 50,000 वृक्ष लागवडीचा व्यापक उपक्रम राबवणार. मीरा भाईंदरमध्ये वाढलेले मूळचे सांगलीमधील संदेश पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती. मीरा भाईंदर बार असोसिएशन मार्फत संदेश पाटील यांचा सत्कार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून